रुपाली चाकणकर यांची परखड भूमिका, आमची बदनामी करण्याचा कुटील कट। महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक पोस्टद्वारे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर होत असलेल्या आरोपांचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे। त्यांनी या प्रकरणाला हेतुपुरस्सर केलेली बदनामी आणि मानसिक छळ असल्याचे म्हटले आहे। प्रमुख ठळक मुद्दे। विनापुराव्या आरोप। चाकणकर यांनी नमूद केले की राजकीय क्षेत्रात अनेकदा पुराव्यांसह आरोप होतात, मात्र त्यांच्या प्रकरणात गेल्या 28 दिवसांपासून कोणत्याही पुराव्याशिवाय केवळ बदनामी सुरू आहे। प्रसारमाध्यमांनीही संबंधित व्यक्तींकडे पुरावे मागितले नाहीत, याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले। निनावी पत्राचे गौड बंगाल। ज्या निनावी पत्रावरून खळबळ माजवली जात आहे त्या पत्रावर नाव किंवा पत्ता नाही। बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनीही स्पष्ट केले आहे की अशा पत्राला कोणताही कायदेशीर आधार नाही। तरीही हे पत्र प्रसारमाध्यमांपर्यंत कसे पोहोचले, यामागे कोणाचे सौजन्य आहे याची चौकशी होण्याची मागणी त्यांनी केली आहे। खरात प्रकरणाशी संबंध नाकारला। चाकणकर यांनी स्पष्टपणे सांगितले की आमचा खरात प्रकरणात कोणत्याही दुष्कृत्यात, आर्थिक व्यवहारांशी किंवा जमिनीच्या व्यवहारांशी दुरान्वये काहीही संबंध नाही। केवळ तर्क आणि अफवांच्या आधारे त्यांच्या कुटुंबाला लक्ष्य केले जात आहे। तपासावर विश्वास। प्रसारमाध्यमांच्या एकतर्फी बातम्यांवर त्यांनी आतापर्यंत मौन बाळगले होते, कारण त्यांना एसआयटी आणि तपास यंत्रणेकडून निष्पक्ष चौकशी अपेक्षित आहे। सत्य लवकरच समोर येईल। रुपाली चाकणकर यांनी शेवटी असा विश्वास व्यक्त केला आहे की या षडयंत्राचा पर्दाफाश होईल आणि सत्य अधिक तीव्रतेने लोकांसमोर येईल। अशाच ताज्या घडामोडींसाठी आमच्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा। अधिक बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क सत्यवार्ता न्यूज। संपर्क क्रमांक 7517611525।